झी 24 तास एक पाऊल पुढे। लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या यूपीएससी परीक्षेमध्ये नाशिकच्या मोनिका पांडेनं चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलंय। देशात 372वा क्रमांक मिळवत मोनिकानं देशपातळीवर नाशिकचं नाव उंचावलंय। मोनिकाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। यूपीएससीचा निकाल आज जाहीर झाला आणि त्याचा आनंदोत्सव नाशिकमध्ये पण दिसून येतोय। नाशिकची मोनिका पांडे ही यूपीएससीमध्ये 372वा नंबर घेऊन ही यशस्वी झालेली आहे। आपण आता तिच्याशी बातचीत करूयात। सर्वात प्रथम तुझं अभिनंदन झी 24 वतीनं। मला एक सांग, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया होती, कसं कळालं? सुमारे 3:30 वाजता यूपीएससीच्या साईटवरून ही बातमी कळली आणि अर्थातच खूप आनंद झाला। घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? घरचे पण खूप आनंदित झाले। काय नेमकं आता यूपीएससी पास आउट झालेली आहेस, पुढे काय वाटतंय? जेव्हा या एक्झामसाठी तयारी सुरू केली होती आणि त्यानंतरचा जो काळ होता तेव्हा मी शासनाबद्दल बऱ्याच ज्या त्यांच्या स्कीम्स आहेत किंवा तरतुदी असतात जनसामान्यासाठी त्याबद्दल माहिती घेत होते आणि तेव्हाच मनात एक विचार पक्का झाला होता की जेव्हा मी सर्व्हिसमध्ये जाईन तेव्हा या स्कीम्स आहेत त्या योग्य रीतीने शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचवता येतील याचा मी विचार केला होता आणि आता ही संधी मला मिळाली आहे, त्याचा निश्चितच मी उपयोग करेन। 372वा रँक आलेला आहे, पुढे भविष्यात काय ठरवलंय? पुढे सुद्धा आता 372वी रँक मिळाली, पण सेवामध्ये मी निश्चितच सेवेशी जॉईन मी करेनच, पण आणखी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची इच्छा आहे IAS साठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।